पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। सातत्याने आमची पाटणच्या बाबतीतली चर्चा होत असते। आदरणीय बाबा शिवेंद्र बाबा ताकदीनं आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात। त्यासोबत उदयन महाराज आहेत आणि मी व्यक्तिगत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्यासाठी तर माझं विशेष पॅकेज आहे। पाटण तालुक्याचा व्यक्तित्व विषय तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्याला काही कमी पडणार नाही। कुणी पालकमंत्री असलं कुणी मंत्री असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं कुठलंही काम थांबणार नाही। प्रशासनाकडून त्यांना कुठला त्रास होणार नाही। विकासाच्या कामात आपण कुठं कमी पडणार नाही। आमची युती आहे, राज्यामध्ये आहे। या ठिकाणी आमची लढत मैत्रीपूर्ण होईल आणि त्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठंही काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेऊ। माझी विनंती आपल्याला एवढीच आहे, फक्त नवा जुना किंतु परंतु हे आपल्याला करून चालणार नाही। मी सातत्याने सांगत असतो, अनादी कालापासून आपण पाहत असतो की जेव्हा महाभारतामध्ये कौरवांच्या विरोधात लढाई करायची होती तेव्हा भगवान श्रीकृष्णाला सुद्धा कौरवांना पराभूत करणाऱ्या योद्ध्यांना आपल्या सेनेमध्ये घ्यायची आवश्यकता भासली होती। तेव्हा 6 महिने फक्त कुठला योद्धा आपल्या सैन्यात पाहिजे याची तयारी भगवान श्रीकृष्ण सुद्धा करत होते। त्यामुळं शेवटी युद्धामध्ये लढाईला जात असताना आपल्याला कोण कसा लढला ह्याच्यापेक्षा कोण जिंकणार